संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी ही बारामती तालुक्यामध्ये आलेली आहे आणि बारामती तालुक्यामध्ये पहिला मुक्काम जो आहे ते गवळ्याच्या उंडवडीमध्ये आहे. आपण त्या ठिकाणी आलो आहे. खरं तर बारामती म्हणलं तर आजही अजितदादांचं नाव घेतल्याशिवाय बारामतीचं नाव पूर्ण होत नाही आणि अजितदादा गेल्यानंतर पहिल्यांदाच ही पालखी या ठिकाणी येते. तर भाविकांना काय वाटतंय, काय दादांबद्दलच्या आठवणी आहेत किंवा काय, हे सर्व आपण विचारणार आहोत. दादा गेल्यानंतर पहिल्यांदाच दिंडी येते तालुक्यात. दादा गेले आणि थोडेसे आम्हाला म्हणजे समजा वारकऱ्यांना उणीव वाचते. दादा हे पांडुरंगाचे भक्त होते आणि दादाचं पूर्ण लक्ष या तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज या पालखीकडे राहायचं. पण आता नाहीत दादा, किती तुम्ही कमी भासवता. तुमचं गाव कुठलं ते आधीच? माझं गाव नेमगाव केचकी. मी दत्तात्रय सदाशिव चांदणे. बर गेली 25 वर्ष मी वारी करतो. बर पायी वारी असते माझी, पण गेल्या 2 वर्षापासून जरा आता माझं वय आता 75 झालं, त्यामुळे आता चालायचं थोडी अडचण वाचायला लागली. पण वारी बुडवायला नको वाटतं, तर त्यामुळं मी गाडीवर सुरुवात केली. आमचे मित्र वाचतात अंकुश आबा माने हे आमचे दोस्त आहेत. आम्ही दोघं गेल्या 2 वर्षापासून गाडीवर प्रवास करतो आणि थोडंफार चालतो आणि थोडंफार गाडीवर बसतो. असं दादा नाहीत आज, पहिल्यांदा तुम्ही युवक म्हणून या सहभाग झालेला. दादा नाही येत, या तालुक्यात आलाय तुम्ही. तसा यावेळेस नेहमीप्रमाणे दादा नाही तर उत्साह एवढा वाटत नाही. तुम्ही बारीक सारीक गोष्टी पाहता, कचऱ्याची साफसफाई या गोष्टींवर दादांचं लय बारकाईने लक्ष असतं. तसं या दिंडीला एवढं असं दिसत नाही. काल परवा माऊलींच्या पालखीला एक घटना झाली, तरी आज आपण या रोडला पाहतोय उलटी वाहनं तुम्हाला बरीचशी दिसतात. दादांची ही उणीव आहे. जर कालच्या सारखी घटना झाली असती ना, 24 तासात प्रशासनाने हलवलं असतं. आज तुम्हाला आत्ता तुम्ही जर पाहताय तर उलट्या दिशेने तुम्हाला स्थानिक गावकऱ्यांची वाहनं जोरात जाताना दिसतात. एवढा मॉब तुमचा 5-10 लाख लोक पब्लिक तुमची येतात, तरी त्याच रोडने आज ह्या बाजूनी पण तुम्हाला वाहनं तुम्ही जर 5 मिनिटं थांबले तर दिसते ना. आज पलीकडच्या बाजूने बी वाहन आहेत. हे कशाचं लक्षण आहे? हे प्रामुख्याने दादा नाहीच ह्याचं लक्षण आहे. कारण प्रशासन सुस्त आहे. प्रशासनाला आजकाल काही फरक पडत नाही. पोलीस प्रशासन म्हणा किंवा कोण असतात स्वच्छता कर्मचारी कोण, यांना काही एवढा फरक पडत नाही. हेच जर दादा असते ना, कालची घटना झाली असती ना, आज तर आज सकाळपासून तुम्हाला ह्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल दिसला असता. हे झालं आपलं आज दिंडीचं वारीचं. आज राज्य पातळीला तुम्ही पाहताय शेतकरी कर्जमाफीला यांनी अटी शर्ती टाकल्या. नंतरनं रोहितदादा पवार म्हणा मराठवाड्यात 1-2 जणांना आंदोलनं करायची पाळी आली. तेव्हा फडणवीसांनी काय ना काय किरकोळ ज्या 10 अटी होत्या त्यातल्या 1-2 अटी माघारी घेतल्या. तर आज जर प्रशासनात दादा असते तर रोहितदादाला बी एवढं मोठं आंदोलन करायची पाळी नसते आली. हे 1-2 दिवसातच अटी टाकतानीच लगेच कर्जाला जास्त फिल्टर लागण्याची गरज नव्हती त्यावेळेस. जर दादा नव्हती, दादा असती तर नसतीच लागली. कारण इथून मागच्या दोन्ही पण ज्या कर्जमाफी झाल्या त्यात काही ना काही प्रकारे पहिल्या कर्जमाफीला पवार साहेब कारणीभूत होते. पवार साहेबांच्या हाताखाली दादा होते. दुसऱ्या बी कर्जमाफीला उद्धव ठाकरे साहेब होते, त्यांच्यासोबत दादा होते. आणि पहिल्या 2 कर्जमाफी ह्या शासनाने मोकळ्या मानाने दिलेल्या होत्या. आजची कर्जमाफी आपण जर बघितली तर ती मोकळ्या मानाने दिलेली नाही. ही माझी पंतांची कर्जमाफी आहे, सगळं हातचं राखून ठेवलेली. तर हे प्रामुख्याने दादा नसलेल्याचं आज शेतकऱ्यांना तोटा आहे. आमचा पुणे जिल्ह्यापुरता जर विचार केला, मागं आम्ही एका प्रशासनाच्या मिटिंगला होतो, त्यातले अधिकारी वर्ग सांगत होते आज आमचा पुणे रिंग रोड असन, आज तुमचा सोलापूर हायवेचा उड्डाणपूल, नगर हायवेचा उड्डाणपूल, आज पुरंदर विमानतळ मागच्या 1-2 वर्षात आज आपण बघतो. तसं आम्ही पवारसाहेबांच्या विचाराची माणसं, पण दादासारखा माणूस हा सत्तेसोबत गेला याचं आम्हाला वाईट वाटलं, पण लई दुःख वाटलं नाही. याचं कारण काय वाटलं? कारण का माहिती आहे का? असं तसं आम्ही विरोधात आहे. सत्तेत पैसा सोडायला आमचा माणूस गेला. याचा परिपाक मागच्या 10-15 वर्षात आम्ही थोडेसे शिक्षित लोक आहे, आज बाकीचे राज्य फिरलोय. आपण आज प्रशासनात बघितलं, केंद्राचा निधी संकलन करायचा रेशो बघितला आणि वितरित करायचा रेशो बघितला, तर यापूर्वीच्या 2014 पर्यंतच्या सत्ता काळात महाराष्ट्रातले स्ट्रॉंग नेते सत्तेत होते. पवार साहेब म्हणा, विलासराव देशमुख साहेब म्हणा असे. त्यामुळं महाराष्ट्राकडून 2 रुपये वर जायचे, त्याचे 3 रुपये आपल्याला यायचे. पण तुम्ही 2014 नंतरचा रेशिओ जर बघितला
तर महाराष्ट्राचे 2 रुपये जात्यात आणि 4 आणे बी येत नाही महाराष्ट्राला. मागच्या 2 वर्षाच्या काळात अजितदादांमुळे आपल्याला त्या 2 रुपयाचे 2 रुपये यायला लागले होते. कुठंतरी प्रशासनाने मोठे मोठे अजितदादांनी 2 वर्षात मेहनत घेऊन आमच्या पुणे जिल्ह्यासाठी प्रोजेक्ट आणले आणि हे प्रोजेक्ट सुरू करायच्याच याच्यात आज आमचे दादा गेले. म्हणजे हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नुकसान आहे. पण सगळ्याच हे उणीवच आहे, सर्वांचीच उणीव आहे. अगदी थोडक्यात सांगा काय नक्की कमी आहे आता अजितदादा नाही येत याची? नाही सगळीच कमी. पुण्यापासून बघतोय आम्ही, पुण्यापासून आलेलो आहे. दादा असते तर प्रशासक ह्याच्यावर वचक होता दादांचा. सगळी यंत्रणा डासाळलेली. कुठली बी लोक कुठून कोणत्या साईडनी चालत यात, वाहनं कुठली बी कुठं साईड चालत यात. आता कालच बघा यवतमध्ये जॅमिंग झालं होतं गाड्यांचं. गाड्या 6-7 वाजता पोचायच्या तर वारीच्या गाड्या पोचल्या रात्री 11ला आणि 12ला. असा विषय झाला. वारकऱ्यांचा हाल झालं. 11ला 12-1 वाजता जेवण हा जेजुरीचं बी प्रकरण झालंच नसतं. लाईन मध्ये असते. जेजुरीचा एक अपघात आहे, परंतु त्यानंतर मात्र प्रशासन सुधारलं होतं. या गोष्टीला मी सुद्धा सहमत आहे. काय सांगाल, कुठून आलेलं आहे? मी नाना तंत्रज्ञान इंदापूरवरनं वारेसोबत चालतोय. वारेसोबत चालत असतो आणि ते नाना तंत्रज्ञानची काय जनजागृती आहे. 6 फूट जवळ 12 पटे पटाचे आपले जे रोज लोक व्हिडिओ बघत असतात तर हे जे जनजागृती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ते तर आपण करूच ना, ते तर करूच. पण आज खास करून विषय आहे अजितदादांचा. अजितदादा नाही येत. काय दादा नाही हे जी नुसत्या बारामतीला किंवा आमच्या इंदापूरला खंत नसून ही सगळ्या महाराष्ट्र राज्याला खंत आहे. त्याची ध्यानात घ्या तुम्ही. आज दादासारखा नेता होणे नाही, ह्या देशाच्या पाठीवर दादासारखा काम करणारी धमक, प्रशासनावर जी एक वचक होती, पकड होती, ही पकड कुठल्याच मंत्र्याच्या अंगात एवढी नाही. आणि काम करण्याची जी लकब होती, पहाटे उठायचं आणि कामाला लागायचं, सगळं संपलं. दादा गेलं, ही दादा बरोबर सगळं गेलं. आज तुम्हाला बारामतीत बी दिसत असेल, सगळ्या रस्त्याने दिसत असेल. काय नाही, आंधळ दळते कुत्रपीठ खाते अशी महाराष्ट्र राज्याची अवस्था झालेली आहे. अशी परिस्थिती झालेली आहे. कर्जमाफी दिली ती अशी चाळून कर्जमाफी दिली. दादा गेलं म्हणजे बळीचं राज्य गेलं. शेतकऱ्याचा नेता. आता मी पहिल्यापासून जर म्हणलं तर दादाचं कधीही नव्हतं मी, पण दादासारखा नेता परत महाराष्ट्र राज्याला होणे नाही आणि आजपर्यंत झालेलं नाही. तुम्ही कुठून आलाय, काय काय सांगाल? आता दादा नाहीत, मी मुख्य तेच घेतोय आणि अगदी थोडक्यात सांगा, प्रत्येकाला मत मांडा. दादा नाहीत, आज त्यांच्या तालुक्यात एंट्री होते पालखीची. कसं बघता या सगळ्या गोष्टी? बाळासाहेब कुंजीर उरळी कांचनवरून आलेलो आहे. दादांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर दादांची प्रशासनावर अतिशय पकड होती. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही प्रशासनावर दादांचं वर्चस्व होतं. तळागाळातून दादा गेल्यामुळे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं त्यांना जाण होती. आता या वारीच्या काळात सुद्धा SP ला फोन करू द्या, कलेक्टरला फोन करू द्या, 2 मिनिटात सगळे सूत्र दादा हलवत होते. सगळे सूत्र हल्ल्यानंतर कुठलंही काम दादांच्या फोनवर होत होतं. आज तुम्ही आता इथं सांगितलं सगळ्यांनी की कुठलं पालखीत अडचण आली, कुणी लक्ष देत नाही. पण दादांनी एक फोन केला तर ते वातावरण सगळं सुरळीत होत होतं, व्यवस्थित होतं. अशी पकड दादांची होती. असा नेता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात होणे नाही. तर ह्या सगळ्यांनी कुणाला बोलायचंय का? या पटकन या, जरा पटकन या. बोला. दादा नाही म्हणजे आमचा इठ्ठल हरपला एवढं सांगायचे मला. बोला काय बोलायचं नाही. आम्ही मावळ तालुके मावळ तालुका वडगाव मावळ इथून आलेलो आहोत. सुदुमरे गाव संताजी महाराज जगनाडे यांच्या ट्रस्टसाठी दादांनी 63 कोटी मंजूर करून दिले. त्यामुळे दादांची खंत वाटते. हा बरोबर. काय सांगाल, तुम्ही कुठून आले? सांगवीवरून. बर बोला. माझं नाव भानुदास नाना हरगुडे. आमची दिंडी आहे रथामाग 58 नंबर. तर दादाबद्दल एवढं सांग आहे की दादाची बारामती मध्ये ज्यावेळेस दिंडी जायची, बारामती ते काटेवाडी दादा पाईप चालायचे दरवर्षी. पण हो, यंदा अशी खंत वाटते की अक्षरशः रडू येते की दादा नाही येत याची. आणि महाराष्ट्रामध्ये पूर्णतः सांगतो की हा पुन्हा नेता होणे नाही याची खंत वाटते. दादा बारामती ते काटेवाडी पायीच प्रवास करायचे. तर अशा पद्धतीने आपण बघतोय जे वारकरी आहेत खूप भावनिक आहेत याच गोष्टीसाठी. कारण
आज पहिल्यांदाच असं होतंय दिंडी येते आणि दादा नाही येत. खऱ्या अर्थाने त्यांचा विठ्ठल नाही असंच या लोकांच्या भावना आहेत. थांबूया इथं.